नमस्कार, मी करुणाच ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की चेहऱ्यावरती गोल्डन ग्लो कसा आणायचा। अगदी 5 मिनिटात चेहऱ्यावरती गोल्डन ग्लो येणारा उपाय मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर आज आपण बोलणार आहोत एव्हरविथ बद्दल। एव्हरविथ नाव हे प्रत्येकाने ऐकलेलं असेल। याचं एक एव्हरविथ स्क्रब येतं आणि एव्हरविथ एक मास्क येतं। तर ते गोल्डन मास्क कसं वापरायचं, त्याचा वापर कसा करायचा, महिन्यातून किती वेळ करायचा आणि त्याचे फायदे काय, नुकसान काय, हे सर्व मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। पण त्याआधी जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कारण या चॅनलवरती मी माझे डेली ब्लॉग तसेच स्किन केअर आणि हेअर केअर रुटीन तुमच्यासोबत शेअर करत असते। तर चॅनलला भेट द्या, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। थोडाही टाइमपास न करता व्हिडिओला सुरुवात करूया। तर हे बघा, हे आहे ते एव्हरविथचं पाऊच। तर हे एक पाऊच 20 रुपयाला एक मिळतं। खूप स्वस्तात आणि खूप छान ग्लो देणारं असं हे पाऊच आहे। तर असंच आपलं एक स्क्रब पाऊच मिळतं। हे आहे मास्क पाऊच। तर या पाऊचचा आज उपयोग कसा करायचा मी तुम्हाला याचा उपयोग करून दाखवते। तर याचा वापर कसा करायचा हे बाजूला तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल। तर सर्वात आधी हे पाऊच घ्या आणि थोड्या साईडला कट करा। त्यानंतर याच्यामध्ये बघा एक शॅम्पू सारखं लिक्विड येते, ते हातावरती घ्या, मिक्स करा आणि आपल्या पूर्ण चेहऱ्यावरती जे आहे तसं लावून घ्या। पूर्ण चेहऱ्यावरती, एकदम पातळही नाही। काही जणांचं म्हणणं असं येतं की एव्हरीवेजचं जे आपण मास्क काढतो त्यावेळेस काढताना खूप त्रास होतो चेहऱ्याला। तर असं काही नाही, आपली लावण्याची पद्धत चुकते। तुम्ही खूप पातळ लेअर लावता तेव्हा तुम्हाला खूप काढताना त्रास होतो। तर एकदम पातळही लेअर लावायची नाही आणि एकदम जाडही लावायची नाही, म्हणजे तुम्हाला काढताना त्रास होणार नाही। तर व्यवस्थित, खूप पातळही नाही खूप जाडही नाही, अशी तुम्हाला व्हिडिओ दिसत असल्याप्रमाणे तुम्हाला लेअर लावून घ्यायची आहे। आणि या पाऊच वरती असं लिहिलेलं आहे की हे 15 मिनिटं ठेवा। 15 मिनिटांनंतर तुम्हाला इन्स्टंट आणि गोल्डन ग्लो मिळणार आहे। पण हे तुम्हाला 15 मिनिटं न ठेवता 30 मिनिटं जे आहे ते आपल्या चेहऱ्यावरती ठेवायचं आहे। तुम्हाला जर खूप चांगले रिझल्ट यायचे पाहिजे असेल तर 15 मिनिटं न ठेवता तुम्हाला 30 मिनिटं हे चेहऱ्यावरती ठेवायचं आहे। त्यानंतर बघा, मी हे संपूर्ण चेहऱ्यावरती लावून घेतलं आणि नॅचरल पद्धतीने म्हणजे फॅन खाली न सुकवता मी हे 30 मिनिटं माझ्या चेहऱ्यावरती राहू दिलं। आणि 30 मिनिटं झाल्यानंतर मी चेहऱ्यावरचं जे मास्क बघा काढत आहे त्याप्रमाणे तुम्हाला काढायचं आहे। पटकन निघतं, काही त्रास होत नाही। तुमच्या स्किनवरती जर केस जास्त असेल तर होऊ शकतं की तुम्हाला त्रास होईल, पण हळूवार काढा, त्रास होणार नाही। बघा, या पद्धतीने मी काढते तर मला याचा काही त्रास झालेला नाहीये। लावताना व्यवस्थित लावा आणि काढताना व्यवस्थित काढा, त्यामुळे तुम्हाला त्रास होणार नाही। आता हे चेहऱ्यावरचं मास्क जे आहे ते हटवलेलं आहे, म्हणजे पूर्णपणे चेहऱ्यावरचं मास्क मी काढून घेतलेलं आहे। त्यानंतर काय करायचं, तुमच्याकडे जर बर्फाचा गोळा म्हणजे आईस क्यूब जर असेल तर आईस क्यूबने आपल्या चेहऱ्यावरती मसाज करायची। एका कापडामध्ये तो आईस क्यूब ठेवायचा, किंवा तसाच तुम्हाला जर थंड सहन होत असेल चेहरा तर तसाच तुम्ही चेहऱ्यावरती आपल्या आईस क्यूबचा मसाज करू शकता। त्यामुळे काय होतं की तुमचा चेहरा टवटवीत दिसायला लागतो आणि चेहऱ्यावरती छान असा ग्लो येतो। बर्फाचा गोळा घासल्यामुळे तुमचा चेहरा छान तुम्हाला टवटवीत दिसायला लागेल। एव्हरीविथचं पाऊच जे लावलेलं आहे तुम्ही, त्यामुळे तुम्हाला गोल्डन ग्लो आलेला असेल। आणि हा जो आईस क्यूब तुम्ही चेहऱ्यावरती मसाज केला त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरती एक टवटवीतपणा आलेला असेल, तर तुम्ही चेहऱ्यावरती आईस क्यूबने मसाज करू शकता। चेहऱ्याला इतकं थंड जर सहन होत नसेल तर तुम्ही आपलं जो घरगुती एलोवेरा असते, एलोवेरा जेल, ते एलोवेरा जेलने तुमच्या चेहऱ्याची मसाज करू शकता। त्यानंतर तुम्हाला चेहऱ्याची 15-20 मिनिटे एलोवेरा जेलने मसाज करून घ्यायची आहे। जर तुम्ही आईस क्यूबचा उपयोग करत नसाल तर एलोवेरा जेलने 10 ते 15 मिनिटं तुम्हाला चेहऱ्याचा मसाज करून घ्यायचा आहे। त्यानंतर चेहरा प्लेन पाण्याने धुवून घ्यायचा आहे। कुठल्याही साबणाचा किंवा फेस वॉशचा वापर न करता चेहरा फक्त पाण्याने स्वच्छ करून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर तुम्ही कुठलाही मेकअप तुमच्या चेहऱ्यावरती करू शकता। मेकअपच्या आधी चेहऱ्यावरती आईस क्यूबने मसाज केला तर तुमचा मेकअप सुद्धा जास्त काळ टिकतो। त्यामुळे तुम्हाला जर चेहऱ्यावरती सहन होत असेल थंड तर तुम्ही आईस क्यूबने अवश्य मसाज करा। आणि आता या पाऊचचे साईड इफेक्ट काय आहे, म्हणजे नुकसान काय आहे यापासून, ते तुमच्यासोबत मी शेअर करते। तर यापासून नुकसान कुठलंही नाहीये। जर तुम्ही महिन्यातून 2दा वापरत असाल तर होऊ शकते की तुमच्या स्किनला हे सूट होणार नाही, यापासून तुम्हाला नुकसानही होऊ शकते। तर याचा वापर फक्त महिन्यातून एकचदा तुम्हाला करायचा आहे। प्रत्येक पाऊचच्या वापरामध्ये तुम्हाला 30 दिवसाचं अंतर ठेवायचं आहे। 30 दिवसाच्या आत तुम्हाला हा पाऊच
पुन्हा यूज करायचा नाहीये. म्हणजे महिन्यातून एकदा तुम्ही या पाऊचचा वापर करू शकता. याचे रिझल्ट खूप चांगले आहे. यामुळे कुठलाही साईड इफेक्ट होत नाही. महिन्यातून एकचदा जे आहे तुम्हाला या पाऊचचा उपयोग करायचा आहे. तुम्ही एव्हरी स्क्रब करत असाल, कुठलाही ब्लीच फेशियल करत असाल तर महिन्यातून एकदाच तुम्हाला या गोष्टींचा वापर करायचा आहे. यामुळे तुमच्या चेहऱ्यावर कुठलाही साईड इफेक्ट किंवा कुठलंही नुकसान चेहऱ्याला होणार नाही. तर असा हा आजचा व्हिडिओ होता. तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूया एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.